हाय फ्रेंड्स, तुमचं काव्यास किचनमध्ये स्वागत आहे। तर आज बनवूया चिकन पकोडा फ्राईड राईस। त्यासाठी मी बोनलेस चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याला बारीक कापून घेतलेलं आहे। इथं मी आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट घेतलेली आहे। काळी मिरीची पावडर घेतलेली आहे, अर्धा चम्मच काळी मिरी पावडर, सोया सॉस, मीठ, कॉर्नफ्लावर, एक चम्मच मीठ टाकायचं आहे। कॉर्नफ्लावर टाकलेला आहे। आता इथं काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते। एक चम्मच बेसन टाकायचं आहे। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झालं की अर्धा तास याला मुरत ठेवून द्यायचं आहे। अर्धा तास आपण याला असंच ठेवून देऊया। मस्त असं क्रिस्पी एकदम छान होतं, हे खूप सुंदर होतं। आणि आता भाताची तयारी करूया। मी भात शिजून घेतलेला आहे। भातासाठी भाज्या पण कापून घेतलेल्या आहेत। कांद्याची पात, कोबी, गाजर, फरसबी, काळ्या मिरीची पावडर, आलं लसूणची पेस्ट आणि ते अर्धा तास झालेला आहे। चिकन आपल्याला मॅग्रिनेट झालेलं आहे। आता हे तेल तापलेलं आहे आपलं, तर एक एक करून आपण चिकन फ्राय करून घ्यायचे। एकदम फटाफट बनणारी रेसिपी आहे, काही त्याला उशीर नाही लागत। मस्त होतो, पण खायला पण खूप टेस्टी लागतो। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। हे बघा, मस्त क्रिस्पी झालेला आहे चिकन। मस्त असं आपलं फ्राय झालेलं आहे, पाहू शकता। फ्राय झालेलं आहे आपलं चिकन। तर इथं मी भातासाठी टोप ठेवलेला आहे, फ्राईड राईस ज्याच्यात मी बनवणार आहे तो। त्यामध्ये टोप तापला की तेल टाकून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये भाज्या टाकायचं आहे, आपलं कोबी। आणि इथं चिकन आहे ना, थोडंसं मला पीस जरा मोठा मोठा वाटला म्हणून मी ह्याला तोडून घेते। हे बघा, कोबी तेलामध्ये, कोबी, गाजर, फरसबी, कांद्याची पात, हे सगळं टाकायचं आहे। मस्त असं परतून घ्यायचं याला। आलं लसूणची पेस्ट, काळी मिरीची पावडर, चिकन फ्राय केलेलं तेल आणि याच्यामध्ये राईस टाकून घ्यायचं आपल्याला। सोया सॉस, मीठ, आता राईस टाकायचा याच्यात। ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण। बघा, मी मस्त असं मिक्स केलेलं आहे याला। आणि इथं साईडला मी अंडं पण फ्राय करून घेते, त्यामध्ये अंडं पण टाकायचे आपल्याला। हे बघा, 4-5 अंडी असेच फ्राय करून घ्यायचे, थोडंसं मीठ टाकून। फ्राय झालेलं आहे अंडं, तर आपण आता याच्यामध्ये टाकायचे। पाहू शकता, मस्त असं दिसतंय ना, किती छान असं।
वाव, मस्त. हे बघा किती छान असं झालेलं आहे आपलं रेडी. चला या तुम्ही पण खायला. मस्त असं चिकन पकोडा फ्राईड राईस खूप छान लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा. पाहू शकता हे बघा मस्त असं झालेलं आहे. चला तर मग बाय.